बुधवार रोजी गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र शिल्लेगाव येथून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीनिमित्त होणाऱ्या चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या यात्रेला गंगापूर तालुक्यात एकमेव असणाऱ्या कानकुरी या मानाच्या काठीच्या पायीदिंडी सोहळ्याचे शिल्लेगाव येथील नवसाला पावणाऱ्या हनुमान भगवंताचे दर्शन घेऊन प्रस्थान कान्होबाच्या मढीच्या दिशेने झाले। दरम्यान दिंडी रवाना होण्यापूर्वी धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे जिल्हाप्रमुख कडुबाळ महाराज गवांदे यांनी काठीचे मानकरी असलेल्या लासू स्टेशन येथील पत्रकार फिरोज मनसुरी व शिल्लेगाव येथील मानकरी बाळासाहेब कुकलारे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। ही पायदिंडी यात्रा शनिवारी 4 मुक्काम करत मढीला पोहोचणार आहे व चैतन्य कानिफनाथ यांचे समाधीचे दर्शन घेणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील मानकरी असलेल्या मानाच्या काठ्यांपैकी कानकुरी काठी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुसरी मानाची काठी आहे। या काठीने चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या मंदिराच्या कळसाला भेट दिली तर मंदिराचा कळस हलतो आणि यात्रेचा समारोप होतो अशी आख्यायिका सांगितली जाते। गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील तीर्थक्षेत्र असलेल्या शिल्लेगाव येथील मारुती मंदिरापासून थेट भटक्याची पंढरी असलेल्या मढी येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी या ठिकाणून कणकोरीची जी मानाची काठी आहे ती प्रस्थान करत आहे। या ठिकाणी जे काठीचे मानकरी ते याबद्दल काय सांगतात ते आपण पाहूया। या ठिकाणून जी आता काठी चाललेली कणकोरीची मानाची मढी येथे यात्रेसाठी, तर साधारण तुम्हाला जायला किती दिवस लागतील आणि कुठे कुठे मुक्कामी असतील? आता आम्हाला यात्रेसाठी जायला 3 दिवस लागणार आहे। आता पहिला मुक्काम आमचा कायगावला, दुसरा वडाळ्याला, तिसरा डायरेक्ट मढीत होणार आमचा मुक्काम। या ठिकाणी साधारण किती भाविक भक्त या पायदिंडी सोहळ्यामध्ये पायदिंडी यावर्षी जवळपास आमचा मागच्या वर्षी कमीत पण यावर्षी कमीत कमी 70+ 70 भाविक असणार? आणि जेवढे या काठीचे मानकरी अगोदर म्हणजे होते कणकुरीवाल्या सोबत तेवढे पुऱ्याने आमच्या सोबत जोडले गेलेले आहे। आता या ठिकाणानंतर आपला पहिला मुक्काम कुठे असणार आहे? कायगावला। हो, साधारण 3 दिवस तुम्हाला जायला लागणार। हो। आणि जो यात्रेचा उत्सव आहे तो कधी असतो? रंगपंचमीला 8 तारखेला। काय उत्सव असतो नेमकं त्या ठिकाणी? म्हणजे भटक्याचे म्हणजे इतके म्हणजे आम्हाला पूर्वी पण चाललेले आहे त्याप्रमाणे काठीची परंपरा आहे। पहिला आपल्या संभाजीनगरमध्ये फक्त 2 जणांनाच मान मिळाला आहे, काळापाड बिडकीनमध्ये आणि आपला कणकुरीवाला। संभाजीनगरला फक्त 2 मिळाले, त्याच्यातली ही कणकुरीवाली काठी आपली आता प्रस्थान करत आहे। मढी येथील जी कानिफनाथाची समाधी आहे त्या समाधीत नेमकी आख्यायिका काय सांगता येईल का 2 शब्द? आता आपले फिरोज भाई आमचे जे आहे नाथ भक्त ते आम्हाला सांगते ना, आता आम्हाला एवढं काही सांगता येणार नाही। तर हे होते कणकोरी काठीचे मानकरी आणि लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये श्री क्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त जाणार आहे। मी गुलाबबाग, छत्रपती संभाजीनगर।